ओके. तर बघा, या चॅप्टर मध्ये आपण सॉलिड स्टेट बद्दल शिकणार आहोत. तर इथं मी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहिले सॉलिड स्टेट बद्दल. काय असतं सॉलिड स्टेट? मॅटर विच पोजेसेस रिजिडिटी, म्हणजे ज्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये हाय रिजिडिटी असते. तुम्हाला माहित असतं सॉलिड रिजिड असतं. रिजिड म्हणजे एका जागेवर स्थिर. आता हा चॉक आहे, मी मूव्ह केल्याशिवाय हा मूव्ह होणार नाही. म्हणजे याच्यातले जे मॉलिक्युल्स आहे ते काय असतात? रिजिड असतात, स्टेशनरी आपण ज्याला म्हणतो. and has a definite shape and volume. सॉलिडला काय असतं? एक डेफिनेट शेप आणि एक डेफिनेट व्हॉल्यूम असतं. तर बघू आपण काही प्रॉपर्टीज बघू सॉलिड स्टेटचे. शेप कसा असतं सॉलिडचं? डेफिनाइट. डेफिनाइट शेप म्हणजे त्याचा शेप चेंज होत जात नाही. व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम पण डेफिनाइट असतं. ओके. एक स्टोन जर घेतला, मी एक दगड जर घेतला आणि तो मी बकेटमध्ये ठेवला तर तो एक विशिष्ट व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. तो स्टोन मी मोठा टँक मध्ये ठेवला तर त्याचं काही व्हॉल्यूम वाढणार आहे का? नाही. त्या स्टोनचं व्हॉल्यूम आहे तसंच आहे. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम बकेटमध्ये ठेवलं काय आणि मोठ्या टँक मध्ये ठेवलं काय, त्याचं व्हॉल्यूम तर सारखंच असणार आहे. इंटर पार्टिकल फोर्स म्हणजे इंटर पार्टिकल. आता याच्या हे जे चॉक आहे याच्यातले जे पार्टिकल मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते खूपच स्ट्रॉंग असणार आहे, व्हेरी स्ट्रॉंग. इंटर पार्टिकल स्पेस म्हणजे दोन पार्टिकल मधली असणारी जागा. सॉलिड मध्ये इतकं टाइटली पॅक्ड असतं का जागाच नसती. बघा मी इथं लिहिलं मिनिमम. सॉलिडची डेन्सिटी काय असते? खूपच हाय असते, म्हणजे याला आपण हाय डेन्स्ड म्हणतो. पुढला पॉइंट आहे कंप्रेसिबिलिटी. सॉलिड लवकर कंप्रेस होत नाही कारण मॉलिक्युल्स मध्ये जागाच नसते कंप्रेस होण्यासाठी. तर तिथं लिहिलं कंप्रेसिबिलिटी व्हेरी लो. पुढे रिजिडिटी, ऑलरेडी आपण एक्सप्लेन केली, रिजिडिटी खूप हाय असते. आणि शेवटचं एक कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे मुवमेंट. सॉलिड मधले पार्टिकल स्टेशनरी असतात, त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी खूपच कमी असते. तर बघा हे पॉइंट्स तुम्ही लगेच नोट डाऊन करत चालायचे आणि व्हिडिओ बघितलं त्याच्या म्हणजे 5-10 ओके. बघा आपण या चॅप्टर मध्ये सॉलिड स्टेट बद्दल शिकणार आहोत. तर बघू आपण सॉलिड स्टेट काय असतात. मॅटर विच पोजेसेस रिजिडिटी म्हणजे ज्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये हायेस्ट रिजिडिटी असते. रिजिडिटी म्हणजे एका जागेवर स्थिर. सॉलिड स्टेटचे पार्टिकल्स मूव्ह होत नाही म्हणून ते हायली रिजिड असतात. अँड हेन्स अ डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिड स्टेट मध्ये काय असते? एक डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम असतं. बघा मी इथं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड किंवा प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड लिहिले. शेप कसा असतो सॉलिडचा? डेफिनेट, म्हणजे त्याचा शेप चेंज होत जात नाही. व्हॉल्यूम कसा असतं? डेफिनेट. डेफिनेट व्हॉल्यूम म्हणजे समजा मी एक दगड घेतला, तो एका बकेटमध्ये टाकला, तो एक डेफिनेट व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार आहे बकेटमध्ये. तो स्टोन मी मोठ्या टँक मध्ये ठेवला तरी तो तेवढाच व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार आहे, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय चेंज होत नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो डेफिनेट व्हॉल्यूम. बघा इंटर पार्टिकल फोर्स म्हणजे त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे. हा जर चॉक घेतला तुम्ही तर याच्यात जे पार्टिकल्स आहेत त्याच्यात हे सॉलिड आहे, याच्यातले पार्टिकल्स खूप स्ट्रॉंगली एकमेकाला बाइंड असतात, म्हणून याच्यात इंटर पार्टिकल फोर्स काय असणार? व्हेरी स्ट्रॉंग. पुढला पॉइंट आहे इंटर पार्टिकल स्पेस. दोन पार्टिकल मध्ये स्पेस. सॉलिड खूप टाइटली पॅक्ड असतात म्हणून त्याचं स्पेस काय असतं? मिनिमम असतं. सॉलिडची डेन्सिटी खूप हाय असते. पुढला पॉइंट बघा कंप्रेसिबिलिटी. बघा सॉलिड कंप्रेस होत नाही. सॉलिड कंप्रेस होत नाही म्हणून त्याची कंप्रेसिबिलिटी काय असते? खूपच लो असते. इझिली ते कंप्रेस होत नाही. तुम्ही जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर ते कंप्रेस होतील किंवा ते ब्रेक होतील, पण ते इझिली कंप्रेस होत नाही. रिजिडिटी आताच आपण बघितलं इथं. रिजिडिटी काय? खूपच आहे. रिजिडिटी खूपच आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे मुवमेंट. सॉलिड मध्ये पार्टिकल्स खूप टाइटली पॅक्ड असतात, ते मूव्ह होत नाही म्हणून त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी काय असते? व्हेरी लो. तर हे पॉइंट्स तुम्ही लिहून घ्यायचे.
चला इथून पुढले जे पॉइंट सांगतो ते व्यवस्थित नोट डाऊन करत चालायचे. म्हणजे पहिलं जे आपण बघितलं प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड तिथून पासून तर या चॅप्टर मध्ये सगळे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करायचे नोटबुक मध्ये आणि दुसऱ्या दिवशी मला त्याचा फोटो पाठवायचा व्हॉट्सअपवर. म्हणजे कन्फर्म होतं का तुम्ही हा व्हिडिओ बघतात. आणि या सॉलिड स्टेट चे तुम्हाला खूप चांगल्या नोट्स देतो. त्या नोट्स पैकी तुम्हाला सगळे जे JEE IIT ऍडव्हान्स याचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील अशा नोट्स देतो. तो व्यवस्थित बघा सॉलिड स्टेट. ओके, आपला पुढला पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला सॉलिड स्टेटचे इन डिटेल माहिती घ्यायची. तर पहिला पॉइंट आपण क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. जनरली ब्रॉडली सॉलिड स्टेट हे दोन टाइपनी क्लासिफाय करतात. पहिले क्रिस्टलाइन सॉलिड, नंतर अमॉर्फस सॉलिड. तर काय असते हे क्रिस्टलाइन सॉलिड, काय असते हे अमॉर्फस सॉलिड, आपण एकदम डिटेल मध्ये ते बघू. तर पहिले घ्यायचंय आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिड. बघा पहिले क्रिस्टलाइन सॉलिड. तर मी इथं पॉइंट हे स्टार्टिंगला थेरॉटिकल चॅप्टर आहे म्हणून मी इथं पॉइंट्स आधीच लिहून ठेवले. बघा, इन क्रिस्टलाइन सॉलिड द कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आता हा शब्द खूप वेळा या चॅप्टर मध्ये येणार, कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आता कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे काय? ऍटम, आयन किंवा मॉलिक्यूल. ऍटम, आयन, मॉलिक्यूल. बघा ऍटम म्हटलं सोडियम, पोटॅशियम. तुम्हाला माहिती पिरियोडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स आहे. म्हणजे ते झाले ऍटम्स. सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, नायट्रोजन, ऑक्सिजन हे काय झाले? ऍटम झाले. सोडियम, पोटॅशियम. मॉलिक्यूल काय झाले? NaCl. हा काय झाला? मॉलिक्यूल झाला. कारण दोन ऍटम्स एकत्र आले, दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम एकत्र आले किंवा एलिमेंट एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो. आणि आयन कशाला म्हणायचं? Na+, NH4+, ज्याच्यावर प्लस मायनस साइन असेल त्याला काय म्हणतो आपण? आयन. कटायन, अनायन. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला कटायन, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला अनायन. म्हणजे आयन आहे ना त्याच्यात, म्हणून आपण लिहितो इथं. म्हणजे इथं जिथं जिथं आता कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणाल मी त्यावेळेस तुम्ही लगेच लक्षात घ्यायचं, एक तर ऍटम असणारे, एक तर आयन असणारे किंवा एक तर मॉलिक्यूल असणारे. तर परत आपण हा पॉइंट बघू. बघा, इन क्रिस्टलाइन सॉलिड द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऍटम, आयन, मॉलिक्यूल आर अरेंज इन अ डेफिनेट जॉमेट्री. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये ते डेफिनेट जॉमेट्री मध्ये अरेंज असतात. मग ती जॉमेट्री कोणती असू शकतं? क्युबिक शेप असू शकतो, कोणतीही जॉमेट्री असू शकते त्याचा शेप कोणताही असू शकतो, जॉमेट्री असू शकते, पण ते एकदा डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न मध्ये अरेंज असतात. म्हणजे तुम्ही जर साखर बघितलं असेल तर साखर क्युबिक शेप मध्ये असते. तर सगळे साखर कशा शेप मध्ये असते? क्युबिक शेप मध्ये असते. म्हणजे आपण त्याला डेफिनेट जॉमेट्री म्हणतो. दुसरा पॉइंट बघा, दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट. दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट. आता लॉंग रेंज ऑर्डर अरेंजमेंट म्हणजे काय? समजा एक क्रिस्टल आहे, जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्याच्यात दोन ऍटम्स आहे, दोन ऍटमने बनलेला आहे, ए आणि ऍटम बी, किंवा दोन आयन्सने बनला किंवा दोन मॉलिक्यूलने बनला. तर समजा तिथं मी घेतला ए, त्याच्यानंतर बी, परत ए, परत बी, परत ए, परत बी, परत ए, परत बी. असं लॉंग रेंज डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न असतो. असा लॉंग रेंज डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न असतो. कशात? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. समजतं? बघा तिसरा पॉइंट इकडे बघा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर एनिसोट्रॉपी. हा शब्द महत्वाचा आहे. बघा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर एनिसोट्रॉपी. आपण आधी दोन पॉइंट बघितले होते. पहिला पॉइंट काय होता? क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न, लॉंग रेंज डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न. त्याच्या आधी आपण काय पॉइंट बघितला होता?
क्रिस्टलाइन सॉलिड्स आर मेड ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. मग ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असतात? ॲटम, आयन अँड मॉलिक्यूल, आणि त्याची डेफिनेट जॉमेट्री असते. तिसरा पॉइंट आपण बघितलाय, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपी. आता हे अनिसोट्रॉपी काय असतं बघा. आता परत तेच एक्झाम्पल घेतो. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये रिपीटिंग मॉलिक्युल्स कोणते? ए, बी, नंतर ए, बी. बघा, हा झाला ए, हा झाला बी, हा झाला ए, हा झाला बी, हा झाला ए. ए नंतर काय? बी, बी नंतर ए, बी नंतर ए, ए नंतर बी, नंतर परत ए, बी, इथं बी, इथं ए, इथं बी, इथं ए. बघा, मी जर याची फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट डायरेक्शननी काउंट जर केली, फिजिकल प्रॉपर्टीज जर मी याची डिफरंट डायरेक्शननी काउंट केली, तर बघा मी या डायरेक्शननी काउंट करतो, नंतर मी या डायरेक्शननी काउंट करतो, बघा नंतर मी या डायरेक्शननी काउंट करतो. बघा, या डायरेक्शनने मी जर त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज काउंट केले तर कोणते मॉलिक्युल्स येतात? ए, बी, नंतर ए, बी, ए. बरोबर. मी या डायरेक्शनने याची फिजिकल प्रॉपर्टीज जर काउंट केली तर कोणते पार्टिकल्स येतात? ए, बी, ए, बी, ए. पण बघा, मी जर या डायरेक्शननी काउंट केलं तर इथं फक्त ए, ए, ए असंच येतं, किंवा इथं बी, बी, बी या डायरेक्शननी काउंट केलं तर इकडं बी, बी आणि बीच येणार. म्हणजे डायरेक्शन जर चेंज केली तर प्रॉपर्टी हे चेंज होणार आहे. आता फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कोणतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं प्रॅक्टिकल तुम्ही 10th मध्ये केलंय. जर मी या डायरेक्शनने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर काउंट केलं तर उत्तर वेगळं येणार आहे, कारण इथं पार्टिकल्स असणार आहे ए, बी, ए, बी, ए. पण मी या डायरेक्शनने त्याचं प्रॉपर्टी काउंट केली तर इथं फक्त ए, ए आणि एच असणार. म्हणजे व्हॅल्यूज वेगळे येणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे व्हॅल्यू काय येणार आहे? वेगळे येणार आहे. फिजिकल प्रॉपर्टी मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असू शकतो, दुसऱ्या कोणत्याही क्रिस्टलोग्राफिक टेक्निक्स असू शकतात, पण त्याची व्हॅल्यू डायरेक्शननी काय होणार आहे? चेंज होणार आहे. आपण जर वेगवेगळ्या डायरेक्शननी काउंट केलं तर आपल्याला वेगवेगळी व्हॅल्यू येणार आहे. मग अनिसोट्रॉपी काय आहे बघा. मी एक डायग्राम रफ करतो आणि त्याची डेफिनेशन लिहितो. डायग्राम नीट काढून घेतली. बघा आता काय अनिसोट्रॉपी. अनिसोट्रॉपीची डेफिनेशन आहे द ॲबिलिटी ऑफ crystalline solid to change value of physical properties when measured in डिफरंट डायरेक्शन. बघा, पाठ बिलकुल करायचं नाही, समजून घ्यायचं. फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू वेगवेगळ्या डायरेक्शननी जर आपण ती काउंट केली तर ती वेगळी व्हॅल्यू येणार आहे. बघा, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज वेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन. हे कोण दाखवतं? क्रिस्टलाइन सॉलिड. कोण दाखवतं? हे क्रिस्टलाइन सॉलिड. पुढला पॉइंट बघा, 4th, दे अंडरगो क्लीन क्लीवेज. म्हणजे आपण क्रिस्टलाइन सॉलिड जर कट केला तर आपल्याला एकदम क्लीन क्लीवेज येणार आहे. क्लीवेज म्हणजे एकदम स्मूथ सरफेस होणार आहे. एकदा कट केल्यानंतर ती सरफेस एकदम स्मूथ असणार आहे, म्हणजे अनइव्हन सरफेस नसणार आहे. त्याला आपण क्लीन क्लीवेज म्हणतो. क्लीवेज मीन्स टू ब्रेक. त्याचा जर आपण त्या क्रिस्टलाइन सॉलिडला कट केलं तर एकदम क्लीन काय येणार आहे? त्याचा क्लीवेज येणार आहे. तर हे 4 पॉइंट समजले सगळ्यांना. परत अनिसोट्रॉपी म्हणजे काय? सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड
टू चेंज द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी वेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन. बघा याची पाठ करायची गरज नाही, तर तुम्ही समजून घेतलं. जर आपण वेगवेगळ्या डायरेक्शननी त्याची फिजिकल प्रॉपर्टी जर काउंट केली कोणाची क्रिस्टलाइन सॉलिडची, तर ती व्हॅल्यू काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. समजलं? ओके, पुढला पॉइंट बघा क्रिस्टलाइन सॉलिडचा, फिफ्थ पॉइंट, आयसोमॉर्फस. आयसो म्हणजे सेम. आयसो म्हणजे काय, या वर्डला काय म्हणतात, आयसो म्हणजे सेम आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म, म्हणजे सेम स्ट्रक्चर. आयसो म्हणजे सेम आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. मॉर्फस म्हणजे फॉर्म. बघा, वेन टू ऑर मोर क्रिस्टलाइन सबस्टन्स हॅव सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्रिस्टलचं जर सारखं शेप असेल, दोन तीन क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे पण त्यांचं शेप सारखंच आहे. समजा शुगरचं शेप कसं आहे, क्युबिक. मग दुसरा कोणताही सबस्टन्स ज्याचा शेप क्युबिक आहे तो आणि शुगर काय झाले, एकामेकाचे आयसोमॉर्फस झाले. समजलं मी काय म्हटलं? आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे फॉर्म्स. टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम शेप. Two or more crystalline substance having same shape are called as isomorphous of each other. बघा, when two or more crystalline substance have same crystalline structure, they are said to be isomorphous of each other. Example बघा, NaCl, sodium chloride and KCl, potassium chloride, यांचं शेप सारखंच असतं. K2SO4, पोटॅशियम सल्फेट आणि K2SeO4, Se म्हणजे सेलेनियम, यांचा शेप काय, सारखंच त्यांचं स्ट्रक्चर आहे, म्हणून ते एकामेकाचे काय झाले, आयसोमॉर्फस झाले. आता पुढे बघा, 6वं, पॉलीमॉर्फस. हे जे आयसोमॉर्फस, पॉलीमॉर्फस, एनिसोट्रॉपी हे बोर्ड एक्झाम मध्ये डेफिनेशन साठी विचारले जातात, म्हणून नीट लक्ष द्यायचं. आता पॉलीमॉर्फस म्हणजे काय, पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. जर एकच सबस्टन्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त फॉर्म मध्ये जर असला तर त्याला आपण काय म्हणायचं, पॉलीमॉर्फस. बघा याची डेफिनेशन बघू आपण. अ सिंगल सबस्टन्स, बघा इथं अंडरलाईन करून घ्या. अ सिंगल सबस्टन्स विच क्रिस्टलाइज इनटू टू ऑर मोर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. आता डिफरंट कंडिशन म्हणजे काय, समजा एखादी पावडर जर असेल, क्रिस्टलाइन सबस्टन्स असेल, ते हायर टेम्परेचरला वेगळ्या शेपमध्ये आणि लोअर टेम्परेचरला वेगळ्या शेपमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, पॉलीमॉर्फस. म्हणजे हायर टेम्परेचरला समजा तो निडल शेपमध्ये असतं, निडल शेपचे सुद्धा क्रिस्टल असतात. निडल शेप म्हणजे सुईसारखे शेपचे क्रिस्टल्स असतात, पण लोअर टेम्परेचरमध्ये तेच क्युबिक शेपचे जर असले तर अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, पॉलीमॉर्फस. पॉली म्हणजे मेनी, मॉर्फस म्हणजे फॉर्म. एकाच सबस्टन्सचे जर एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर्स असतील अंडर डिफरंट कंडिशन. डिफरंट कंडिशन म्हणजे त्या कंडिशन कशाच्या, टेम्परेचर किंवा प्रेशरच्या, यालाच आपण काय म्हणत असतो, ॲलोट्रॉप. यालाच काय म्हणत असतो, ॲलोट्रॉप. मी जर तुम्हाला म्हटलं कार्बन तर आपल्याला लगेच लक्षात C612, ॲटॉमिक नंबर 6, मास नंबर 12. पण मी जर म्हटलं व्हॉट आर क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन, कार्बनचे कोणकोणते क्रिस्टलाइन फॉर्म्स आहे, तर डायमंड हा पण एक कार्बन आहे आणि ग्राफाइट हा पण एक कार्बन आहे. बघा बरं का, डायमंड पण कार्बन आहे आणि ग्राफाइट पण कार्बनच आहे. ग्राफाइट आपल्याला पेन्सिल मध्ये वापरतो आपण, लीड पेन्सिल मध्ये. ग्राफाइट आपण इलेक्ट्रोलायसिस करण्यासाठी वापरतो, ॲनोड कॅथोड. 10th मध्ये शिकला असेल, ग्राफाइट रॉड. बघा दोन्ही कार्बन आहे, ग्राफाइट पण कार्बन आहे आणि डायमंड पण कार्बन आहे. पण काय फरक त्यांच्यात, हे दोन्ही ग्राफाइट आणि डायमंड एकामेकाचे काय म्हणतो आपण, ॲलोट्रॉप. मग पॉलीमॉर्फस म्हणजेच ॲलोट्रॉप ना. एकच सबस्टन्स वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे शेप दाखवतो. बघा खूप हाय टेम्परेचर जर असेल 3550 डिग्री, कार्बनने जर एवढं टेम्परेचर विथस्टँड जर केलं, किती टेम्परेचर, 3550 डिग्री सेल्सिअस, तर त्या टेम्परेचरला डायमंड एक्झिस्ट होतो. त्या टेम्परेचरला काय एक्झिस्ट होतो, डायमंड. आणि लोअर टेम्परेचरला काय तयार होतं, ग्राफाइट. पण प्रत्येक कार्बन एवढा हाय टेम्परेचर विथस्टँड करू शकत नाही.
हाय टेम्परेचर हाय प्रेशर त्याच्यानंतर डायमंड तयार होतं. म्हणजे बघा अभ्यास तर सगळेच करतात, पण जर तुम्हाला डायमंड व्हायचं असेल तर एवढे हाय टेम्परेचरला विथस्टँड करावं लागेल, तुम्हाला तेवढा लेवलचा अभ्यास करावा लागेल. दररोज 5-5, 6-6 तास व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन अभ्यास करावा लागेल, त्यावेळेस तुम्ही डायमंड होणार आहे. नाहीतर तुम्ही बाकी सगळेच अभ्यास करता, मग फक्त 1-2 तास अभ्यास करायचं, मग तुम्ही ते ग्राफाइटच राहणार आहे. दोन्ही पण कार्बन आहे, लक्षात घ्या, दोन्ही पण कार्बन आहे, पण एकदम एक तर खूप प्रेशियस आहे. डायमंड हा खूप प्रेशियस आहे, खूप महागडा असतो. डायमंड खूप महाग असतो, तो ज्वेलरीज मध्ये यूज केला जातो. पण त्याला डायमंड होण्यासाठी खूप हाय टेम्परेचर आधी सहन करावं लागलं, 3550 डिग्री, त्यावेळेस तो डायमंड झाला. नाहीतर तो काय झाला असता, ग्राफाइटच राहिला असता. म्हणजे ग्राफाइट आणि डायमंड हे कार्बनचे काय झाले, ॲलोट्रॉप, आणि ॲलोट्रॉपलाच आपण काय म्हणतो, पॉलिमॉर्फस. बघा एकच सबस्टन्स हायर टेम्परेचरला डायमंड, लोअर टेम्परेचरला ग्राफाइट. म्हणजे कोण आहे ॲलोट्रॉप कार्बनचे, कोणते ॲलोट्रॉप म्हणतोय मी, क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप. क्रिस्टलाइन म्हणजे डेफिनेट जॉमेट्री असली पाहिजे त्याची. तर डायमंड आणि ग्राफाइट हे ॲलोट्रॉप्स आहे कोणाचे, कार्बनचे. त्याचप्रमाणे सल्फरचे ॲलोट्रॉप्स रोम्बिक, मोनोक्लेनिक. रोम्बिक, मोनोक्लेनिक, हे रोम्बिक आणि मोनोक्लेनिक हे शेप्स आहे. म्हणजे एकाच सल्फर पावडरचं लोअर टेम्परेचर आणि हायर टेम्परेचर वेगवेगळे शेप्स येतात. एक असतो रोम्बिक, एक असतो मोनोक्लेनिक. तर हे डेफिनेशन साठी विचारतात बघा, ॲनिसोट्रॉपी, पॉलिमॉर्फस, आयसोमॉर्फस. बघा परत सांगतो, आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे फॉर्म. तर काय 2 or more सबस्टन्स हॅव्हिंग सेम शेप, त्याला काय म्हणायचं, आयसोमॉर्फस. आणि पॉलिमॉर्फस म्हणजे काय, पॉली म्हणजे मेनी, मॉर्फस म्हणजे फॉर्म. अ सिंगल सबस्टन्स दॅट हॅव 2 or more फॉर्म्स अंडर डिफरंट कंडिशन. डिफरंट कंडिशन कशाचे म्हटलं मी, टेम्परेचर प्रेशरचे डिफरंट कंडिशन. समजले हे पॉइंट? ओके. ओके बघा, क्रिस्टलाइन सॉलिडचा 7वा पॉइंट, दे हॅव डेफिनेट मेल्टिंग पॉइंट. दे हॅव डेफिनेट मेल्टिंग पॉइंट, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. कोण, क्रिस्टलाइन सॉलिडचं मेल्टिंग पॉइंट काय असतं, शार्प असतं. आता सॉलिड म्हटलं तर ते मेल्ट होणार आहे, म्हणजे कशात कन्वर्ट होणार आहे, ते लिक्विड मध्ये. आपण जर असं कन्सिडर करू, एक सॉलिड आहे ए, त्याचं मेल्टिंग पॉइंट आहे 80 डिग्री सेल्सिअस. एक कोणताही सॉलिड कन्सिडर करू आणि ते क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्याचं मेल्टिंग पॉइंट किती, 80 डिग्री सेल्सिअस. तुम्ही त्याला हीट करण्याला सुरुवात जर केली तर पहिलं समजा 50 डिग्री आहे, नंतर स्लोली 55, 60, 65, 70, 75, 78, 79 तिथपर्यंत सुद्धा तो मेल्ट होणार नाही. 79 पर्यंत सुद्धा तो मेल्ट होणार नाही. एक्झॅक्ट 80 डिग्री आलं तरच तो मेल्ट होणार. म्हणजे एक्झॅक्ट त्याच टेम्परेचरला तो काय होत असतो, मेल्ट होत असतो. त्याला म्हणायचं शार्प मेल्टिंग पॉइंट. समजलं? शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे एक्झॅक्ट त्याच टेम्परेचरला तो काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. तर दुसरा पॉइंट बघा, दे हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. आता डेफिनेट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, डेफिनेट हीट ऑफ फ्युजन म्हणजे एक मोल सॉलिड सबस्टन्स घेतला, कोणताही घ्या तुम्ही, तो एक मोल सॉलिड सबस्टन्स घेतला आणि त्याला जर तुम्ही हीट केलं तर तो कशात कन्वर्ट होणार आहे, लिक्विड मध्ये. बघा बरं का, एक मोल सॉलिड सबस्टन्सला तुम्ही जर हीट केलं तर तो कशात कन्वर्ट होणार आहे, लिक्विड मध्ये. तर जेवढं टेम्परेचर त्या सॉलिडला लिक्विड करण्यासाठी लागलं, किती मोल साठी, 1 मोल साठी, त्या टेम्परेचरला म्हणायचं हीट ऑफ फ्युजन. परत सांगतो, 1 मोल क्रिस्टलाइन सॉलिड घ्यायचं, नुसतं सॉलिड नाही, काय 1 मोल क्रिस्टलाइन सॉलिड, समजा NaCl घेतला. NaCl म्हणजे 1 मोल NaCl. बघा बरं का, 1 मोल NaCl
तर Na वेट किती आहे 23, क्लोरीन 35.5 म्हणजे किती येणार 58.5 ग्राम. बरोबर. म्हणजे मी NaCl जर मोजून घेतलं, आपलं मीठ जर मोजून घेतलं 58.5 ग्राम, तर ते किती मोल होतं 1 मोल. त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जितकं टेम्परेचर लागेल त्याला म्हणजे हीट ऑफ फ्युजन. डेफिनेट का म्हटलं डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, प्रत्येक वेळेस तितकंच टेम्परेचर लागणार त्या सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. हे टेम्परेचर कमी जास्त होणार नाही. जसं मेल्टिंग पॉइंट कमी जास्त होत नाही तसं हीट ऑफ फ्युजन पण काय असतो डेफिनेट असतो. समजलं. चला तर पुढला पॉइंट बघू आपण. काय आहे पुढला पॉइंट. कूलिंग कर्व ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज डिसकंटिन्युअस. कूलिंग कर्व ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज डिसकंटिन्युअस. जर तुम्ही ग्राफ बघितला टेम्परेचर वर्सेस टाइमचा ग्राफ आहे बघा, ग्राफ असा डिसकंटिन्युअस ग्राफ येतो. का बरं असा डिसकंटिन्युअस ग्राफ येतो बघा. जर मी आणखीन एक ग्राफ तुम्हाला काढून दाखवला बघा, मी इथं घेतो टेम्परेचर वर्सेस टाइम. समजा इथं टेम्परेचर घेतो मी -15 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर -15 किंवा -10 कोणताही घ्या तुम्ही -15 डिग्री. इथं घेतो मी 0 डिग्री सेल्सिअस आणि इथं घेतो 100 डिग्री सेल्सिअस. त्याची या वाय ऍक्सिस वर बघा मी 3 पॉइंट घेतले. 15 डिग्री -15, 0 डिग्री आणि 100 डिग्री. आणि मी इथं जर वॉटर घेतलं, आता वॉटर -15 ला काय असणार आहे आईस फॉर्म मध्ये असणार आहे. जर मी त्याचं टेम्परेचर वाढवत गेलो, आता -50 म्हणजे तो आईस फॉर्म मध्ये असणार आहे. जर मी त्याचं टेम्परेचर वाढवत गेलो तर तो असा ग्राफ येणार आहे टाइमनी वाढवत गेलो. तर या पॉइंटला म्हणजे 0 डिग्रीला तो काय होणार आहे मेल्ट होणार आहे. मेल्ट व्हायला सुरुवात होणार आहे. 0 डिग्रीला आईस मेल्ट व्हायला काय होतं सुरुवात होते. मग मेल्ट लगेच पूर्ण मेल्ट होईल का नाही, त्या टेम्परेचरला काय होईल ती सुरुवात होईल मेल्ट होण्याची. मग तो ग्राफ असा कॉन्स्टंट राहतो. पूर्ण मेल्ट झाला बघा, इथं तो कॉन्स्टंट आहे. पूर्ण मेल्ट झाला तर तो ग्राफ असा वरती जाणार आहे. जसं आपण टेम्परेचर वाढवतो 0 डिग्रीला काय होणार आहे तो ग्राफ स्टेडी राहणार आहे, कारण तिथं सॉलिड कशात कन्वर्ट होणार आहे लिक्विड मध्ये. नंतर जसं आपण टेम्परेचर वाढू तसं तो ग्राफ परत वरती जाणार आहे. आणि या पॉइंटला म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला तर तो काय होणार आहे बॉईल व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे इथं पण ग्राफ कसा असणार कॉन्स्टंट, आणि नंतर पूर्ण बॉईल म्हणजे पूर्ण गॅसेस मध्ये कन्वर्ट झालं तर असं वरती जाणार. म्हणून याला आपण असा डिसकंटिन्युअस ग्राफ म्हणतो. क्रिस्टलाइन सॉलिडचा ग्राफ कसा असतो डिसकंटिन्युअस ग्राफ बघा, डिसकंटिन्युअस.